सध्या आपल्याबरोबर राजेश कोचरेकर सर आहेत, राजकीय विश्लेषक. त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं या घटनेचे वेगवेगळे कंगोरे आहेत. राजेश सर, आता आपण हा सगळा कार्यक्रम नवी मुंबईतला पाहिला असेल मनसेचा, तर यामध्ये अमित ठाकरे आता पायी पायी चालत पोलिसांची नोटीस स्वीकारणार आहेत. खरं तर ते गाडीने जाणं अपेक्षित होतं, मात्र अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झालाय. एकंदरीतच या सगळ्या घडामोडीकडे आपण कसं पाहता, कारण त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वाचा प्रसंग ठरेल असं एकंदरीतच दिसतंय. नाही, जर आपण पाहिलं तर अमित ठाकरे हे राजकीय दृष्ट्या सक्रिय झाल्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलांसारखं लोकांसमोर येण्यासाठी एक अशी गोष्ट किंवा एक अशी काहीतरी बाब हवी होती की जिचा त्यांना दूरगामी जाऊन फायदा होऊ शकेल. आणि आता नवी मुंबईमध्ये जणू काही नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने एक सोपा झेल त्यांच्या हाती काढून दिलेला आहे. शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्याची संधी ही त्यांनी नवी मुंबईमध्ये साधलेली आहे, कारण बरेच दिवस या पुतळ्याचं अनावरण होत नव्हतं आणि त्यामुळे यांनी अमित ठाकरे यांनी जाऊन हे स्वतः अनावरण केल्यानंतर खरं तर नवी मुंबईतले नेते आणि वनमंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी सांगितलं होतं की आता या संपूर्ण वादावर पडदा पाडा आणि अमित ठाकरे यांना आता कोणत्याही स्वरूपाची नोटीस किंवा त्यांच्यावरती आता कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. पण प्रशासनाने आपलं काम, पोलीस प्रशासनाने आपलं काम करण्याचं ठरवलेलं दिसतंय आणि या गोष्टीचा मनसेला नक्कीच नवी मुंबई सारख्या किंवा मुंबई सारख्या MMRDA रिजन मध्ये फायदा होऊ शकेल. कारण जर आपण पाहिलं तर राज ठाकरेंना सुद्धा अशाच पद्धतीच्या केसेसचा किंवा अशाच पद्धतीच्या आंदोलनाचा फायदा झाला होता आणि त्यांची लार्जर दॅन लाईव्हची जी इमेज आहे ती आपल्या समोर आली होती. अमित ठाकरे यांना बराच वेळ सूर सापडत नव्हता. त्यांची वक्तृत्व शैली ही त्यांच्या वडिलांइतकी क्राऊड पुलर नसली किंवा वडिलांइतकी दर्जेदार जरी नसली तरी ते लवकरच या सगळ्या गोष्टी आत्मसात करतील, याच्यासाठी काही गोष्टी पूरक ठराव्यात अशी व्यवस्था जणू काही राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन करत असल्याचं आपल्याला दिसतंय. आणि शेवटी ते ठाकरे आहेत, एखाद्या गोष्टीचं भांडवल कसं, किती आणि केव्हा करावं हे त्यांना उत्तमरित्या कळतं. त्यांच्याकडे स्वतःची रेंज रोवर असताना ते चालत जाऊन पोलिसांची नोटीस घेत आहेत. हे सगळं एक ड्रामा क्रिएट करण्याचा हा ठाकरी फंडा त्याने अवलंबलेला आहे, ज्याचा त्यांना येणाऱ्या या निवडणुकांच्या दिवसांमध्ये नक्कीच फायदा होऊ शकेल आणि त्यांना व्यक्ती म्हणून स्वतःसाठी सुद्धा आणि त्यांच्या कोमात गेलेल्या पक्षासाठी सुद्धा. अगदी. राजेश सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये राजकारणाचा पोत पूर्णपणे वेगळा झालेला आपण पाहायला, त्याला खरं तर बिघडलेला आहे असंही म्हणायला हरकत नाही. ज्या काळामध्ये राज ठाकरे लॉन्च झाले, ज्या काळामध्ये ते तरुण वयामध्ये येऊन त्यानंतर त्यांनी पूर्ण त्यांचं राजकारण वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या शैलीचं केलेलं आपण पाहिलं. मात्र अमित ठाकरेंच्या बाबत असे काही संकेत, ह्या आता पहिलाच राजकीय गुन्हा आहे त्यांच्यावर दाखल झालेला, एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न जरी झालेला असला तरी राजकीय परिस्थिती बरीच बदललेली आहे. तेव्हा अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा अशा इव्हेंटचा किती उपयोग होऊ शकतो त्यांना? बघा, जर आपण पाहिलं तर या संपूर्ण ठाकरे कुटुंबाकडे एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे वक्तृत्व कला. पण ही वक्तृत्व कला जी शिवसेना प्रमुखांकडे होती किंवा जी राज ठाकरेंकडे आहे ती उद्धव ठाकरेंकडे नाहीये. पण गेल्या काही महिन्यांपासून किंवा गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे ज्या वेळेला भाषण करतात आणि ते जर आपण त्यांना समोर न ठेवता जर ऐकलं किंवा आपण त्या भाषणाचा जर कानोसा घेतला तर एक गोष्ट आपल्याला जाणवते की त्यांच्या शब्दांवरचा जोर आणि शब्दांवरची पकड ही शिवसेना प्रमुखांसारखी दिवसेंदिवस होत चाललेली आहे. आदित्य ठाकरेंबद्दल जर आपण बघायला गेलं तर त्यांना काही आवाजाची देणगी नाहीये, पण ते ज्या पद्धतीची आंदोलनं छेडतात किंवा ते ज्या पद्धतीचे प्रश्न उचलतात, ते ज्या पद्धतीचे जेन झीला अपील होणारे विषय हाताळतात, हे पाहिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी स्वतःचा एक समर्थक वर्ग हा मराठी मनांमध्ये आणि मराठी मुलखामध्ये तयार केलेला आहे. एक युवा नेता म्हणून त्यांना प्रतिसाद मिळतोय. आता तीच गोष्ट अमित ठाकरे यांच्या बाबतीत, अमित ठाकरे यांच्याकडे ओघवती त्यांच्या वडिलांसारखी वक्तृत्व शैली नसली किंवा त्यांना तितकंच दर्जेदार भाषण करता येत जरी नसलं तरी त्यांची जी छबी आहे ही एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याला साजेशी अशी आहे. एक स्टाईल स्टेटमेंट करत ठाकरे ज्या पद्धतीत जगतात, अमित ठाकरे तसं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे आणि त्यांचे सासरे यांना प्रचंड राजकीय महत्वाकांक्षा आहे की अमित ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांसारखं पुढे यावं किंवा त्यांनी त्या पद्धतीत राजकारण करावं. आणि पहिल्यांदा एक अशी गोष्ट घडली आहे की शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण केल्याची केस त्यांच्यावर दाखल झालेली आहे किंवा त्यासाठी प्रशासन त्यांच्यावर कारवाई करतंय. ही गोष्ट अमित ठाकरे यांना
खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यांना ती फायदेशीर ठरू नये याची खरं तर भाजपने किंवा सत्ताधाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी होती. पण कदाचित असं म्हणतोय आपण की जे अमित ठाकरे यांच्या बाबतीत काही समोर वाढून ठेवलेलं आहे नियतीने, ते करण्यासाठीच जणू काही प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना प्रवृत्त केलं जातंय आणि त्याचा नेमका फायदा हे अमित ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तेही नवी मुंबई सारख्या छोट्या कॅनव्हसवर उचलताना आपल्याला दिसतंय. कारण नवी मुंबईमध्ये जे पण काही घडणार आहे त्याचे दूरगामी परिणाम हे मुंबई, ठाणे आणि MMRDA रिजन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. खरे आणि एक स्वतंत्र अस्तित्व सुद्धा अमित ठाकरेंचं यामुळे सिद्ध सुद्धा होऊ शकतं. राजेश सर, खूप खूप धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर आणि हे वेगळं विश्लेषण आपण एक राजकीय वेगळा कंगोरा यामधून उलगडून दाखवलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. राजेश कोळसरेकर सर आपल्याबरोबर होते, राजकीय विश्लेषक. तर आपण ही 2 दृश्य पाहतोय पुतळ्याला अभिवादन करताना अमित ठाकरेंची आणि आता पोलीस स्टेशनकडे ते पायी चाललेले आहेत नोटीस स्वीकारण्यासाठी. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला एक वेगळी कलाटणी देणारी सुद्धा आजचा दिवस हा ठरू शकतो. त्या दृष्टीनं मनसेनं अर्थातच सकाळपासून जे तयारी केलेली आपण पाहिलेलं आहे. साधारण 11-11:30च्या नंतर अमित ठाकरे त्यांच्या दादरमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून त्यांच्या गाडीनं निघाले, स्वतः ड्राईव्ह करत निघाले. त्यानंतर नवी मुंबईमध्ये आल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. आज मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नवी मुंबईमध्ये आहेत. अमित ठाकरेंचं जल्लोषात स्वागत या ठिकाणी केलं. ज्या पुतळ्याचं 16 नोव्हेंबरला अमित ठाकरे यांनी विना परवानगी अनावरण केलेलं होतं त्याच पुतळ्याला येऊन आज त्यांनी अभिवादन केलं आणि आता पोलिसांची नोटीस स्वीकारण्यासाठी ते जात आहेत.